नमस्कार, मी जयवंत मगदुम। आज आपल्या लाडक्या गणेश बाप्पाचे शुभागमन होत आहे। त्या निमित्तानं आपल्या सर्व शेतकरी बांधवांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। आज श्रावण महिन्यापासून चालू झालेले व्रतवैकल्याचे दिवस दिवाळीपर्यंत असे चालू राहतात। निसर्गातच एक घालून दिलेले हिंदू बांधवांना किंवा इतर सर्व बांधवांना एक चांगला संदेश, जेणेकरून पावसाळ्यामध्ये एनर्जी ज्या शेतकरी बांधवांची इतरांची जी काही कमी झालेली असते त्यामध्ये पौष्टिक धान्य कसे खावे झाले, कसे खायचे, त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे आजची गणेश चतुर्थी। आज गणेश बाप्पाला जे लाडके मोदक आणि खीर जी आवडली जाते ते म्हणजे खपली गव्हापासून बनवलेली खीर असेल किंवा उकडीचे मोदक असते। उकडीचे मोदकांमध्ये आपण खोबरे आणि इतर मसाला घालून गोडधोड अन्न बनवलं जातो, तो आपल्या शरीराला अत्यंत उपयुक्त असतात। जी खीर बनवली जाते लाडक्या बाप्पांसाठी ती सुद्धा अतिशय पौष्टिक मसालेदार ही बनवली जाते, ती सुद्धा आपल्या शरीराची एनर्जी पूर्ण भरून काढण्याचे काम ही त्या माध्यमातून केली जाते। कारण व्रतवैकल्यचा हा महिना श्रावणपासून दिवाळीपर्यंत जो चालू असतो त्यामध्ये जी काही शरीराची झीज झालेली असते ती भरून काढण्यासाठी हे अन्न घटक असतात। आज गणेश चतुर्थीनिमित्त मी एक आवाहन करू इच्छितो की आपल्या शेतकरी बांधवांकडून जे प्रोडक्ट निर्मिती झालेली असते त्याच्या शेतामध्ये, त्याची फुले, पाने, वेली ती सर्वांनी तुम्ही खरेदी करावी। ऑनलाईनच्या माध्यमातून जर तुम्ही काही खरेदी करत असाल थोड्या प्रमाणात ती थांबवून मी माझ्या शेतकरी बांधवांच्याकडून तुम्ही खरेदी करावी असे मी इच्छितो। कारण कोविडचा काळ असेल किंवा अनेक नैसर्गिक आपत्ती असतील त्यामध्ये इथले स्थानिक व्यापारी आणि शेतकरी बांधवच उभा राहिलेला आहे। त्यामुळे जेणेकरून ह्या गणेश बाप्पाच्या निमित्तानं जर आपण ती खरेदी केली तर खरोखर शेतकऱ्यांची विघ्न दूर व्हायला आणि व्यापाऱ्यांसुद्धा विघ्न दूर व्हायला वेळ लागणार नाही। पुनश्च एकदा मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर एक शेतकरी मित्र म्हणून एक तुम्हाला प्रेमाची आग्रह करतो की हा माझा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद।